पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळू. सांभाळिले 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 अनाथा. केला निळा केला निळा केला निळा पावन. खऱ्या अर्थानं नर्मदा मातेची असलेली परिक्रमा. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नर्मदा मातेची परिक्रमा नेमकी काय अर्थ असतो परिक्रमा या शब्दाचा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. फक्त दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणा पूर्ण करायची. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. गोल फिरण्याला फार महत्व आहे. त्याप्रमाणे एखादा संकल्प करायचा आणि तो संकल्प भगवान परमात्म्याच्या भगवती मैयाच्या कृपेनं पूर्ण झाला. नामस्मरणाद्वारे तो संकल्प पूर्ण करणे याला परिक्रमा हा शब्द वापरला जातो. म्हणून अशी असलेली नर्मदा मातेची परिक्रमा आज आमचे परमार्थ स्नेही ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या कीर्तन विश्वामध्ये आमचं वाणी अनेक लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवली अशी ज्ञानेश्वर लिंबाजी मिडगुले यांचे असलेले सुपुत्र अमित महाराज मिडगुले यांनी खऱ्या अर्थाने 120 दिवसामध्ये ही असलेली नर्मदा मातेची अतिशय कठीण असलेला प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. महाराजांनी मला त्यांच्या सणसवाडीच्या निवासस्थानी बोलवलं आणि सांगितलं की असा असा विषय आहे, त्यांना नर्मदा परिक्रमा करायची. म्हणून त्यांना एक दिवस वेळ दिला की तुम्ही या दिवशी या, तुम्हाला नर्मदा मातेची परिक्रमा कशी करावी हे जसं सांगेल ते तुम्ही ऐका, त्या पद्धतीने करा. म्हणून चिंचोशी या ठिकाणी आम्ही जवळजवळ दिवसभर बसलेलो होतो आणि त्यांना सांगितलं की अशी माझी 2 नर्मदा परिक्रमा झालेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने करता आली तर अतिशय उत्तम आहे. काय असतं, जीवन जगण्याचा अनुभव जर आपल्याला एखाद्याकडून मिळाला तर जीवन कसं जगावं हे आपल्याला समजत असतं. म्हणून नर्मदा मातेची असलेली परिक्रमा ही नर्मदा नदी, ही नर्मदा मैया अमरकंटक या ठिकाणाहून उगम पावते आणि रत्नाकर सागर समुद्र गुजरात या ठिकाणी ती समुद्रास मिळते. महाराष्ट्रातील भारतातील एकमेव असलेली नदी जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते अशी असलेली ही नर्मदा मैया. विशेष म्हणजे या नर्मदा मातेचं असलेलं जल हे फार महत्वाचं आहे. या नर्मदा मातेच्या जलावरती वाढलेलं जे काही अन्नधान्य आहे हे अतिशय पवित्र आहे आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे नर्मदा पुराण आणि नर्मदा परिसर. म्हणून त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात, नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण करतात आणि आपल्या जीवनाचा असलेला तो श्रम साफल्य पूर्ण करतात. आणि त्यामुळं जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या पूर्ण होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, तीर्थ का करावं, पायी तीर्थयात्रा जर आपण केली तर आपल्या जीवनात आपल्याकडून हातातून कळत न कळत घडलेली जी पापं असतात ती नाहीशी होतात. नामदेव महाराज सुंदर असं उदाहरण देतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. म्हणून आपल्या दृष्टीनं ते नर्मदेचं पात्र जरी पाहिलं तरी आपल्याला अनेक पुण्याच्या गाठी त्या ठिकाणी मिळतात. अतिशय कितीही नर्मदा परिक्रमेवरती बोलावं तेवढं कमी आहे. नर्मदा मातेची असलेली परिक्रमा आपण जेवढी निवांत करू तेवढा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. म्हणून 120 दिवस अमित महाराजांनी तो अनुभव घेतला. आम्ही 2दा त्या ठिकाणी अनुभव, जवळजवळ 2.5 महिने आणि 2.5 महिने असे 2दा तो अनुभव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. नर्मदा माता जी आहे ती शिवपुत्री आहे आणि मार्कंड ऋषींनी पहिल्यांदा 27 वर्ष 7,000 वर्षापूर्वी ही नर्मदा मातेची परिक्रमा त्यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून मार्कंड ऋषी हे या परिक्रमेचे जनक आहेत. म्हणून ही असलेली नर्मदा मातेची परिक्रमा आपण कोणत्याही अवस्थेत त्या ठिकाणी करू शकतो. फक्त वर्षातील 4 दिवस, 4 वर्षातील 4 महिने जे असतात चातुर्मासाचे, त्या महिन्यामध्ये ती परिक्रमा करता येत नाही. इतर वेळेस आपण ती परिक्रमा करू शकतो. फक्त परिक्रमा करत असताना अनेक नियमांचं पालन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं.
जो नियमांचं पालन करील त्याला परिपूर्णतेचं फळ मिळेल, पण जो नियमाचं पालन करणार नाही त्याला ती परिक्रमा साध्य होत नाही. काहीकांना निम्म्यातून मागे यावं लागते. अमित महाराज खूप भाग्यवान आहेत. त्यांची दत्तप्रभूंची असलेली खूप मोठी निष्ठा आणि भक्ती आहे. आता आपण पाहिलं त्यांच्या मुली किती सुंदर अशा गातात. आणि सगळ्यात महत्वाचं आमचं ज्ञानेश्वर महाराज आज आमच्या कितीतरी लोकांना कीर्तनाद्वारे आपल्या मोबाईलच्या शूटिंगद्वारे या ठिकाणी वर सोशल मीडिया पर्यंत पोहोचवण्याचं काम हे कुटुंब करतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व मिळगुरू कुटुंबाचं सहर्ष स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक या ठिकाणी पुंडे पाटील आपण उपस्थित राहिला. उपस्थित सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.